आज मला खूप लेट झाला होता उठायला आणि प्रीतमने उठून आवरलं पण होतं. मग त्याने मस्तपैकी ॲव्होकाडो टोस्ट बनवायला घेतलं होतं. आज चक्क त्याने तयारी पण करायला चालू केली होती आणि मिरची तर बघा किती मनापासून कापत होता. एवढी तर मी पण मनापासून कधी कापत नाही. खरं तर आम्ही बाजारातून यावेळेस फर्स्ट टाइम ॲव्होकाडो आणलेला आणि आम्हाला ते सँडविच एकदा बनवायचंच होतं. मग प्रीतम बोला चल तुझ्यासाठी आज मी एक नवीन रेसिपी बनवतोय. तर मग म्हटलं चला आज तुमच्यासोबत प्रीतमची रेसिपी शेअर करूया. तर मग असं ॲव्होकाडो कट करून घ्यायचा, त्याच्यातला गाभा काढून घ्यायचा आणि मग त्याला असं फोर्कने स्मॅश करून घ्यायचं असतं. पण हा थोडासा एका साईडने कच्चा होता त्यामुळे तो स्मॅशच होत नव्हता. मग नंतर मी सुद्धा ट्राय केलं की तो स्मॅश करायला, पण ते जमतच नव्हतं. मग शेवटी आम्ही मिक्सरचा पर्याय वापरला आणि मिक्सरने प्रॉपर त्याची एक पेस्ट बनवून घेतली. मग त्यामध्ये कच्चा कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर असं सगळं ऍड करायचं. वरून थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडासा चाट मसाला आणि जिरेपूड टाकायचे आणि वरून लिंबू पिळायचं आणि हे सगळं छान मिश्रण मिक्स करायचं आणि मग ब्रेड टोस्ट करून घ्यायचे किंवा थोडेसे भाजून घ्यायचे आणि त्याच्यावर हे मिश्रण प्रॉपर स्प्रेड करून घ्यायचं आणि खायचं. इतकी सोपी रेसिपी आहे आणि खरंच खूप टेस्टी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.